नमस्कार, मी त्र्यंबक इप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत. मित्रांनो, अकॅडमी आपल्यासाठी PYQ सिरीज त्याचप्रमाणे महत्त्वाचे इम्पॉर्टंट शब्द लक्षात ठेवा. IMP टॉपिक कमी वेळामध्ये जास्तीत जास्त 15 लक्षात ठेवा. 15 ते 20 मिनिटापर्यंतचे टॉपिक आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत ते घेऊन येत आहेत. चला सुरुवात करूया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी. मित्रांनो, गांधीजींना आपण महात्मा, वन मॅन बाउंड्री आर्मी अशा ज्या पदव्या आहेत किंवा बापू हे कोणी म्हटलं. उदाहरणामध्ये गांधीजींचं आफ्रिकेमधलं कार्य, गांधीजींचं बेसिक ज्या माहिती, अहिंसा दिवस, ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. कारण का आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी जे ही एक्झामच्या दृष्टीनं आपल्याला काय क्वेश्चन म्हणजे MCQ मध्ये आपल्याला गांधीजीवर काय प्रश्न विचारू शकतात तेवढंच आपण या लेक्चरमध्ये कव्हर करतोय. चला, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे 1869 ते 1915 पर्यंतचा कालखंड पाहायचा आहे. म्हणजे गांधीजींचं पार्श्वभूमी आणि आफ्रिकेमधलं योगदान. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये 1915ला भारतात आगमन आणि त्यानंतर 1948 पर्यंतचा हा कालखंड. बेसिक याच्यामध्ये गांधीजींचे वृत्तपत्र असतील, गांधीजींची पुस्तकं असतील, त्यांना दिलेल्या पदव्या किंवा टायटल असतील, गांधीजींनी इतराविषयी काढलेले उद्गार किंवा पदव्या असतील, या सगळ्या एक्झामच्या दृष्टीनं कशा महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर आलेले क्वेश्चन, या अनुषंगाने आपलं हे आजचं लेक्चर आहे. बघा, महात्मा गांधींच्या आजोबाचं नाव उत्तमचंद गांधी. काय होतं? उत्तमचंद गांधी. आणि वडिलांचं नाव करमचंद गांधी. यांना एकूण 4 पुत्र होते. बघा, लक्ष्मीदास, रलियत, करसनदास आणि मोहनदास. मोहनदास यांना आपण काय म्हणतो? महात्मा गांधीजी असं म्हणतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, गांधीजी यांचं आपल्याला ही वंशावळी एक्झामच्या दृष्टीनं कदाचित आपल्याला हे लक्षात राहू द्या. गांधीजींची ही एक्झाम दृष्टीनं का महत्त्वाची आहे? एकतरी क्वेश्चन डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला विचारू शकतात. उदाहरणामध्ये महात्मा गांधींचे पुत्र लक्षात ठेवा, हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास. लक्षात ठेवा, हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास. आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे, गांधींचे मानस पुत्र कोण? जमनलाल बजाज. काय नाव आहे? जमनलाल बजाज. त्याचप्रमाणे गांधींचे खाजगी सचिव, ज्यांना आपण सचिव म्हणतो, त्या व्यक्तीचं नाव महादेव देसाई. हा पण पॉइंट लक्षात ठेवा, IMP आहे. आपल्याला याच्यावर आयोग डायरेक्टली आणि इनडायरेक्टली प्रश्न विचारू शकतात. हरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास हे गांधींचे पुत्र आणि मानस पुत्र जमनलाल बजाज. मित्रांनो, जमनलाल बजाज यांचं आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. यानंतर गांधींचं ही पार्श्वभूमी बघा, 2 ऑक्टोबर 1869ला पोरबंदर राज्याचं गुजरात या ठिकाणी गांधीजींचा काय होतो? जन्म होतो. मित्रांनो, 2 ऑक्टोबर हा दिवस अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. काय? अहिंसा दिवस. हा IMP करा, एक्झामच्या दृष्टीनं आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे. गांधीजींचं प्राथमिक शिक्षण राजकोट 1876 मध्ये, त्यानंतर त्यांचं मॅट्रिक्युलेशन 1887, पुढं कॉलेज श्यामलदास महाविद्यालय भावनगर. काय? श्यामलदास महाविद्यालय भावनगर. पुढचा टर्निंग पॉइंट आहे पुढील उच्च शिक्षणासाठी, ज्याला आपण म्हणतो बॅरिस्टर. काय? बॅरिस्टरच्या पदवीसाठी गांधीजी 1888ला तारीख आहे 4 सप्टेंबर रोजी लंडनला रवाना झाले. ते ज्या बोटीने गेले त्या बोटीवर पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. नाव आहे SS क्लाइड. या बोटीने गांधीजी लंडनला रवाना झाले. कशासाठी? बॅरिस्टरचं शिक्षण घेण्यासाठी. आणि बघा, 1891ला 12 जून 1891ला बॅरिस्टरची पदवी पूर्ण करून गांधीजी ओशियानिया बोटीने, हा बघा, ओशियानिया बोटीने गांधीजी भारतामध्ये आले. इथं जर तुम्हाला प्रश्न आला तर आपल्याला याचं उत्तर देता येतं. गांधीजी काय झाले? आता बॅरिस्टर झाले. मित्रांनो, गांधीजी बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी आपल्या वकिली म्हणजे व्यवसाय कुठं? सुरुवातीला राजकोट इथं व्यवसाय सुरू केला. यानंतर काही काळ मुंबईमध्ये, परंतु त्यांना पाहिजे तसं यश मिळत नव्हतं. याच्यानंतर त्यांच्याकडे एक परदेशामधला खटला येतो आणि गांधीजींच्या आयुष्याला लक्षात ठेवा एक टर्निंग पॉइंट येतो आयुष्यामध्ये. दादा अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीचा काय असतो? एक व्यवसाय असतो आफ्रिकेमध्ये आणि त्यांचा खटला
आफ्रिकेमध्ये लढण्यासाठी तो खटला चालवण्यासाठी गांधीजींना वकील म्हणून अपॉइंटमेंट केलं जातं कुणा दादा अब्दुल्ला यांनी आणि यासाठी गांधीजी 1893 आफ्रिकेमध्ये जातात. मित्रांनो, गांधीजींचं आफ्रिकेमध्ये आगमन कधी 1893 होते. हे जवळपास 1 वर्षासाठी जातात. बघा लक्षात ठेवा किती 1 वर्षासाठी आणि जवळपास गांधीजी आफ्रिकेमध्ये नियर अबाउट जवळपास 21 ते 22 वर्ष 21 वर्ष आफ्रिकेमध्ये राहतात आणि 1915 कधी 9 जानेवारी 1915 गांधीजी भारतामध्ये येतात. मित्रांनो, 1 वर्षाच्या खटल्यासाठी गांधीजी आफ्रिकेमध्ये गेले होते, परंतु तिथं जे भारतीय लोक लक्षात ठेवा मुख्यतः दक्षिण भारतातील पंजाब मधले गुजरात मधले हे व्यक्ती तिथं कामगार म्हणून आफ्रिकेमध्ये राहत होते, मळ्यामध्ये काम करत होते. यांच्यावर अमानुष्य अत्याचार सुरू होता. कुठं? आफ्रिकेमध्ये. एक मानव म्हणून सध्या त्यांना कुठलीही चांगली वागणूक सुविधा मिळत नव्हत्या. खटला 1 वर्षासाठी लढायला गेले होते, परंतु आफ्रिकेमधली परिस्थिती पाहता गांधीजींनी काय केलं? आफ्रिकेमध्ये राहणं पसंत केलं. आता पुढचा हा आपल्याला प्रवास बघायचा गांधीजींचा. आता इथे एक तुम्हाला मी शब्द विचारतो, आपल्यासाठी ते वाक्य आपल्या मनावर हृदयावर कोरून ठेवा. गांधीजी विषयी नेल्सन मंडेला असे म्हणतात. वाक्य लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. तुम्ही गांधीजी लक्षात ठेवा, तुम्ही मोहनदास करमचंद्र गांधीजी म्हणून आफ्रिकेमध्ये पाठवला होता. लक्षात ठेवा, आम्ही गांधीजींना महात्मा म्हणून भारतात पाठवलं. हा खूप वाक्य वेगळं आहे, तत्वज्ञानाच्या फिलॉसॉफिकल हे सेंटेन्स आहे, थोडं समजून घ्या. मोहनदास करमचंद्र गांधी जेव्हा एक खटल्यासाठी गेले आणि 1 वर्षासाठी गेलेले बापू 21 वर्ष राहिले, त्यानंतर त्यांना नेल्सन मंडेला त्यांच्याविषयी असे म्हणतात की तुम्ही आम्हाला मोहनदास करमचंद्र गांधी पाठवलं होतं, आम्ही तुम्हाला महात्मा गांधी म्हणून पाठवलं. चला बघूया हा प्रवास. गांधीजी आफ्रिकेमध्ये वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी 1893 हा पॉइंट महत्वाचा आहे. नाताळ सुप्रीम कोर्टात रजिस्ट्रेशन करतात. कोणत्या कोर्टात आलं? तर नाताळ. परंतु पुढे बघा, आफ्रिकेमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याला टर्निंग पॉइंट कसा मिळाला. डर्बन ते पिटोरिया प्रवासादरम्यान गांधीजींना काळ्या लोकांनी प्रथम श्रेणीचा रेल्वे प्रवास नाकारला व त्यांना मेरिसबर्ग स्टेशनवर उतरविलं गेलं. लक्षात ठेवा, हा गांधीजींच्या आयुष्यामधला टर्निंग पॉइंट. आणि इथंच गांधीजी रेसिझम, ज्याला आपण म्हणतो वंशभेदाला सामोरं जावं लागलं. कशाला? वंशभेदाला सामोरं जावं लागलं. ही घटना गांधींच्या मनावर खूप लक्षात ठेवा कोरली गेली आणि यानंतर आफ्रिकेमधला जो वंशभेद आहे याच्या विरोधामध्ये गांधीजींनी आवाज उठवला. आपलं मत मांडण्यासाठी आफ्रिकेमध्ये 1893 गांधीजींनी इंडियन ओपिनियन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. याला IMP करा. गांधीजींच्या वृत्तपत्रावर आपल्याला हमखास प्रश्न येतो. हे फक्त आणखीन एक ॲडिशन माहिती, हे आफ्रिकेमधलं दक्षिण आफ्रिकेमधलं सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. नाव आहे इंडियन ओपिनियन. का सुरू केलं होतं? या अन्याय विरोधामध्ये वाचा फोडण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी. याच्या नंतर 1894 भारतीय लोकांना, आशिया खंडातील लोकांना संघटित करून आपला आवाज उठवण्यासाठी त्यांनी 1894 नाताळ इंडियन काँग्रेस, याच्यावर आयोग नक्कीच प्रश्न विचारतो, IMP करा. नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना किंवा त्याला नताळ किंवा नाताळ किंवा नताळ इंडियन काँग्रेस. यानंतर गांधीजींनी 1899-1902 दरम्यान जे काही बोर युद्ध झालं होतं, या बोर युद्धामध्ये नाताळ इंडियन काँग्रेसच्या वतीनं गांधीजींनी नाताळ इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्पसची स्थापना केली आणि या युद्धामध्ये जे काही जखमी आहेत, जे काही मृत्युमुखी पडले, त्यांना सेवा करण्याचं कार्य केलं, मदत करण्याचं कार्य केलं. या कार्याबद्दल त्यांना, या बोर युद्धामध्ये सहकार्य केल्याबद्दल, जे नाताळ इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्पसची स्थापना केली होती, याच्या कार्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या योगदानाबद्दल गांधीजींना बोर पदक देऊन गौरवण्यात आलं. यानंतर गांधीजींनी पुढं 1904 आफ्रिकेमध्ये IMP करा प्रश्न येतो, फिनिक्स आश्रमाची स्थापना केली आणि याच आश्रमाचं रूपांतर नंतर 1912 फिनिक्स ट्रस्ट मध्ये रूपांतर झालं. याच्यानंतर आपल्याला इथपर्यंत महत्वाचा हा गांधींचा प्रवास होता. इथं प्रश्न आपल्याला दोन महत्वाचे येऊ शकतात. गांधीजींनी आफ्रिकेमध्ये स्थापन केलेली संघटना नाव नाताळ इंडियन काँग्रेस लक्षात ठेवा आणि फिनिक्स आश्रम, हे दोन महत्वाचे. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियन ओपिनियन नावाचं वृत्तपत्र. याच्यानंतर 1906 ची महत्वाची घटना आहे, ज्या घटनेमुळे गांधीजींच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट आला. ती घटना म्हणजे बघा 1906
आशिया रजिस्ट्रेशन ऍक्ट व ज्याला मॅरेज रजिस्ट्रेशन ऍक्ट यामुळे नाताळ येथे गांधीजींनी पहिला सत्याग्रह केला. थोडा वेगळ्या प्रकारचा हा उठाव किंवा सत्याग्रह करण्यामागचं कारण असं, जे काही आफ्रिकेमध्ये आशिया खंडातून मुख्यतः भारतातून व्यक्ती गेलेले आहेत, जे आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये राहतात, त्यांना आपल्यासोबत रजिस्ट्रेशनचा कागद म्हणजे पावती ज्याला आपण म्हणतो कार्ड, आणि त्यांच्या हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. त्यांचे जे काही पूर्वी विवाह झाले होते आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं, त्यांचे विवाह पण बेकायदेशीर आणि त्यांच्यापासून झालेले मुलं पण बेकायदेशीर ठरवले गेले. याच्या विरोधामध्ये गांधीजींनी नाताळ येथे, इथं IMP करा, पहिला नाताळ येथे गांधीजींनी काय केला, पहिला, लक्षात ठेवा, पहिला काय केला, सत्याग्रह केला. प्रश्न इथे येऊ शकतो, गांधीजींचा आफ्रिकेमधला पहिला सत्याग्रह, आपल्याला इथं नक्कीच प्रश्न येऊ शकतो. पहिला गांधीजींनी काय केला, सत्याग्रह केला. आणि पुढे 1906 ला झुलू उठाव, ज्याला आपण झुलू रिव्होल्ट म्हणतो, या उठावामध्ये पण बोर युद्धाप्रमाणे काय केलं, ॲम्ब्युलन्स कॉर्पसची स्थापना केली आणि इथं पण सहकार्य केलं. याच कार्याबद्दल त्यांना झुलू पदक देऊन गौरवण्यात आलं. यानंतर 1908 ला आफ्रिकेमध्ये असताना गांधीजींना जेल पण झाली होती. याच्यानंतर गांधीजींनी लंडनचा दौरा केला. लंडनच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं फेमस, लक्षात ठेवा, हिंद स्वराज. लक्षात ठेवा, हे इंग्रजी भाषेमधलं 1909 मध्ये गांधी लिहिलेलं पुस्तक होतं. याच्यानंतर 1910 ला इथं प्रश्न नक्कीच येईल, जोहान्सबर्ग येथे टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली होती. कधी, 1910. यानंतर बघा, 6 ते 16 वर्षा मुलांना व्यावसायिक शिक्षण देणं हा या आश्रमाचा उद्देश होता. या आश्रमासाठी गांधीजींना ज्या मित्रांनी मदत केली होती त्यांच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. हर्मन कॉलिन, लक्षात ठेवा, कॉलिन बक या जर्मन मित्रांनी आश्रमासाठी कोणत्या, टॉलस्टॉय का, नाताळ इंडियन काँग्रेस का, नाही तर टॉलस्टॉय आश्रमाला मदत केली होती, फिनिक्स आश्रमाला नव्हे, लक्षात ठेवा. यानंतर याच आश्रमासाठी JRD टाटा, लक्षात ठेवा, त्यांनी पण 25,000ची आर्थिक मदत, म्हणजे आजच्या टॉलस्टॉय आश्रमाला काय म्हणतात, गांधी आश्रम म्हणून ओळखलं जातं, याला मदत केली होती. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा गांधींच्या आयुष्यामधला टर्निंग पॉईंट, त्याच्यावर आयोग TCS प्रश्न विचारतं, गांधीजींचे राजकीय गुरु कोण? मित्रांनो, उत्तर लिहा, गोपाळ कृष्ण गोखले. काय, गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते. 1912 ची घटना आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी दक्षिण आफ्रिकेत भेट दिली व चर्चा, व गोखले हेच काय झाले, गांधीजींचे राजकीय गुरु बनले. यानंतर पुढचा महत्त्वाचं आणखीन एक आंदोलन होतं, गिरमिटिया प्रथेविरुद्ध 1913 ला गांधीजींनी आफ्रिकेमध्ये आंदोलन केलं होतं. नंतर काय झालं, 1913 नंतर जगामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. लक्षात ठेवा, हा टर्निंग पॉईंट आहे 1914 ला. आणि पहिल्या महायुद्धामध्ये गांधीजींनी, लक्षात ठेवा, लंडनमध्ये काय झालं, इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्पसची स्थापना केली. का केली, लक्षात ठेवा, जे काही पहिल्या महायुद्धामध्ये सैनिकांचं, सर्वसामान्य व्यक्तीचं हानी व्हायची, जखमी व्हायचे, शहीद व्हायचे, निधन व्हायचं, त्यांना मेडिसिन किंवा मदत यासाठी त्यांनी इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्पसची पहिल्या महायुद्धामध्ये स्थापना केली होती. यानंतर गांधीजींचं महत्त्वाचे वृत्तपत्रे आफ्रिकेमधले त्याचप्रमाणे भारतामधले आहेत, जे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. इंडियन ओपिनियन हे आफ्रिकेतून प्रकाशित होणारं वृत्तपत्र होतं, तर यंग इंडिया हे इंग्रजी साप्ताहिक 1919 ला भारतातून प्रकाशित होणारं साप्ताहिक होतं. त्यानंतर पुढं महत्त्वाचं गुजराती आणि हिंदी भाषिक मध्ये नवजीवन, लक्षात ठेवा, 1919 ला सुरू झालं होतं. याच्यावर प्रश्न हमखास येणार, यंग इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन, हरिजन बंधू आणि हरिजन सेवक, IMP करून ठेवा. हे गांधीजींचे वृत्तपत्र आहेत. आपण गांधीजींना, लक्षात ठेवा, ज्या माध्यमातून गांधीजींनी आपलं मत मांडलं ते वृत्तपत्र महत्त्वाचे आहेत. यानंतर या वृत्तपत्रासाठी इंदुलाल याज्ञिक यांचं सहकार्य लाभलं होतं. कोणतं, नवजीवन. पुढं गांधीजींनी 1933 मध्ये 3 वृत्तपत्र सुरू केले होते. हरिजन हे इंग्रजीमध्ये होतं, हरिजन बंधू हे गुजरातीमध्ये होतं आणि हरिजन सेवक हे हिंदीमध्ये होतं. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपल्याला नक्कीच वृत्तपत्रावर जेव्हा प्रश्न येईल तेव्हा आपला हा प्रश्न चुकणार नाही.
पुढे बघा, गांधीजींना पदव्या, कारण का आपल्याला लक्षात ठेवा, मी 2-3 गोष्टी लक्षात सांगतो तुम्हाला. त्यांचं बोर युद्धामधलं कार्य, झुलू रिव्होल्ट मधलं कार्य, पहिल्या महायुद्धामधलं कार्य, याचप्रमाणे बघा झुलो पदक, बोर पदक, बरोबर आहे. यानंतर गांधीजींच्या कार्यावर खुश होऊन गांधीजींवर टीका करणारे दोन्ही समाजामध्ये घटक होते. उदाहरणामध्ये गांधीजींना कुली बॅलिस्टर म्हणून हिणवणारे, बघा कंबक्त बुड्ढा म्हणून हिणवणारे, अशा टाईपचे व्यक्ती पण होते. आणि गांधीजींना महात्मा, वन मॅन बाउंड्री आर्मी, बापू म्हणणारे पण व्यक्ती होते. गांधीजींना कोण काय म्हटलं आणि त्यांच्या पदव्या कोणत्या हे पण पाहणं गरजेचं आहे. कार्यानुसार त्यांना कर्मवीर, भंगी शिरोमणी, कुली बॅलिस्टर, वर्ध्याचा संत, बोर पदक, झुलो पदक, कैसरे हिंद, लक्षात ठेवा ही कैसरे हिंद, भरती करण्यावाला सार्जंट. कारण का 1914च्या वेळे पहिल्या महायुद्धामध्ये गांधीजींनी आव्हान केलं आणि गांधीजींच्या आव्हानावर अनेक भारतीय लोक सैन्यामध्ये, म्हणजे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये, ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये सहभागी झाले. म्हणून गांधीजींना भरती करण्यावाला सार्जंट पण असे म्हणतात. यानंतर गांधीजींना महात्मा ही पदवी लक्षात ठेवा 3 व्यक्तींनी दिलेला आहे. आपण रवींद्रनाथ टागोर, अमर शहीद श्रद्धानंद, राजवैद्य कालिदास जीवाराम यांनी गांधीजींना महात्मा म्हणलेला आहे. आपल्याला वाचनामध्ये फक्त रवींद्रनाथ टागोर यांनीच गांधीजीला महात्मा म्हटलं असं आलं असेल तर हे 2 व्यक्तींचं आपल्यामध्ये लक्षात ठेवा, ॲडिशन नोट्समध्ये करून घ्या. राजवैद्य कालिदास जीवाराम व अमर शहीद श्रद्धानंद यांनी पण गांधीजींना महात्मा असे म्हटलं होतं. आणि गांधीजींना राष्ट्रपिता ज्यांनी म्हटलं ते व्यक्तिमत्व बघा, सुभाष चंद्र बोस, लक्षात ठेवा, याला IMP करा, सुभाष चंद्र बोस. आता माझा एक प्रश्न आहे, सुभाष चंद्र बोस यांनी गांधीजींना कोणत्या देशातून केव्हा राष्ट्रपिता ही पदवी दिली? यानंतर मायकल स्लेडन नावाच्या व्यक्तीने पण गांधींना राष्ट्रपिता असं म्हटलं होतं. बापू हे नाव जवाहरलाल नेहरू यांनी हे पदवी दिली होती, लक्षात ठेवा. पर्सन ऑफ सेंचुरी आईन्स्टाईन यांनी गांधीजींना म्हटलं होतं. मलंग बाबा हा सरहद गांधी, फ्रंटियर गांधी किंवा खान अब्दुल गफार खान यांनी गांधीजींना मलंग बाबा असं म्हटलं होतं. गांधींच्या कार्यावर खुश होऊन ह्या वरच्या पदव्या दिल्या होत्या. परंतु गांधीजींना काही ब्रिटिश व्यक्तींचा विरोध होता. उदाहरणामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बघा दुसऱ्या महायुद्धामध्ये कोण होते? वेस्टन चर्चिल, ज्याला विस्टन चर्चिल असे म्हणतात. या चर्चिलनं गांधीजींची ही ख्याती, गांधीजींचा हे व्यक्तिमत्व पाहता ब्रिटिश साम्राज्याला भारतामध्ये धोका होता, या अनुषंगाने त्यांनी टीका केली आहे. कंबक्त बुड्ढा किंवा अर्धा नंगा फकीर. मित्रांनो, हा अर्धा नंगा फकीर म्हणण्याचा उद्देश गांधीजींनी काय केला होता? पूर्ण कपडे न घालण्याचा निश्चय केला होता. कारण का एकदा मदुराईला जात असताना एका मुलानं विचारलं, गांधीजींनी आव्हान केलं होतं की भारतीयांनी खादीचा पुरस्कार करा, खादी घाला. पण त्या मुलाने विचारलं, गांधीजी म्हणजे बापूला विचारलं की बापू आम्हाला म्हणजे आपण म्हणजे खादी घालणं शक्य नाही. ही गोष्ट गांधीजींच्या मनावर खूप लागली आणि गांधीजींनी काय केलं? लक्षात ठेवा, आयुष्यभर अर्धेच कपडे घातले. म्हणून गांधीजींना चर्चिल ह्या ब्रिटिश पंतप्रधान दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस यांनी हिणवलं होतं काय? अर्धा नंगा फकीर म्हणून. यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि भारतामध्ये सांप्रदायिकता वाढली, धर्मामध्ये लक्षात ठेवा दंगली व्हायला लागल्या. 1947-48 दरम्यान गांधीजींनी काय केलं? जनतेला आव्हान केलं आणि बंगालमध्ये आपलं कार्य करत असताना गांधींच्या आव्हानावरून काय झालं? ह्या जातीय धर्मामधल्या दंगली थांबल्या. म्हणून भारताचे शेवटचे व्हॉइस लक्षात ठेवा, लॉर्ड माउंटबॅटन यांनी वन मॅन बाउंड्री आर्मी असं त्यांना पदवी दिली होती. ह्या गोष्टी बेसिक महत्वाच्या आहेत. केव्हा दिली होती, का दिली होती, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असावं. मित्रांनो, यानंतर गांधीजींनी ज्यांच्याविषयी उद्गार काढले ते पण महत्वाचं आहे. उदाहरणामध्ये सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रभक्त म्हटलं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना समुद्रासारखा उत्तुंग पुरुष, त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांना गंगेसारखा पवित्र आणि फिरोजशाह मेहता यांना हिमालयासारखा उंच अशा पदव्या दिल्या होत्या. मित्रांनो, गांधीजींचं आपल्याला वाचन जितकं होतं त्याप्रमाणे गांधींचं लिखाण पण चांगलं होतं. गांधींचे काही महत्वाचे पुस्तक आहेत, फक्त महत्वाचे मंत्र लक्षात ठेवा, त्यांच्यावर पण आयोग प्रश्न विचारतं. उदाहरणामध्ये हिंद स्वराजवर प्रश्न आलाय. त्याचप्रमाणे माझा सत्याचा प्रयोग, ज्याला आपण गांधींचं आत्मचरित्र म्हणतो, याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला आहे. माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. ठीक आहे. लंडन गाईड, इंडियन फ्रँचाइज गाईड टू हेल्थ, हिंद स्वराज, माय अर्ली लाईफ, माझा सत्याचा प्रयोग, माय चाइल्डहुड,
आणि जॉन रस्किन यांचा अनटू द लास्ट या पुस्तकाचं सर्वोदय हा अनुवाद होता, लक्षात ठेवा. याच्यानंतर बघा, यानंतर आपल्याला गांधीजी 1915 पर्यंत कुठं राहतात? आफ्रिकेमध्ये राहतात. कुठं? आफ्रिकेमध्ये. आणि 9 जानेवारी 1915 ला भारतामध्ये येतात. हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. गांधीजी भारतामध्ये आल्यानंतर गांधींचे राजकीय गुरु कोण? गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात ठेवा, कोण? गोपाळ कृष्ण गोखले यांनी गांधीजींना सजेशन केलं, काय विनंती केली की तुम्ही भारत भ्रमण करा, भारत समजून घ्या. यानंतर गांधीजींनी भारत भ्रमण केला आणि भारतामध्ये ज्या काही सामाजिक समस्या, आर्थिक राजकीय समस्या, समाज रूढी परंपरा, धर्म या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि डायरेक्ट कुठलंही आंदोलन केलं नाही. त्यानंतर साबरमती आश्रम स्थापना, चंपारण अहमदाबाद खेडा सत्याग्रह. मित्रांनो, हा उर्वरित टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये गांधींचं स्वतंत्र चळवळीमध्ये योगदान या सेक्शनमध्ये कव्हर करणार आहोत. कारण का आपण कालच्याच लेक्चरला बघितलं होतं 1885 ला काँग्रेसची स्थापना, पण काँग्रेस 3 टप्प्यामध्ये कार्य करतं. 1885 ते 1905-06 याला आपण मवाळ युग, 1905-06 ते 1915-16 हा जहाल युग आणि 1917-18 ते 1947-48 हे गांधी युग. हा तिसरा टप्पा आपण गांधींच्या उर्वरित याच्यामध्ये लक्षात ठेवा कार्य कव्हर करणार आहोत. भेटूया पुन्हा. धन्यवाद मित्रांनो. एक लक्षात ठेवा, आपल्याला असेच छोटे छोटे टॉपिक मिळतील यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.